काय असं दिसलं ब्रह्मज्ञान झालं की आता त्यांना पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. पाण्याचा प्रश्न तीच महिला सोडवू शकते जी खरंच सर्वसामान्य घरातून आलेली आहे, जिला खरंच पाणी टंचाई म्हणजे काय माहित आहे, जी शेतकऱ्याची मुलगी आहे ती. आणि युवक देखील त्या ठिकाणी कशा प्रकारे पुण्या मुंबईच्या औद्योगिक वसाहतीमध्ये काम शोधायला जाण्यापेक्षा आपल्या बार्शीत का थांबणार नाहीत, ह्या गोष्टींकडे मी त्या ठिकाणी नक्कीच उपाययोजना करेन, ठोस पावलं उचलेन. ह्याशिवाय आपण धस पिंपळगाव रोडला गेल्याच्या नंतर पाहतो की ज्याप्रमाणे डम्पिंग ग्राउंड असं हवेत उडत आहे, त्या डम्पिंग ग्राउंड आपण देखील कसं करू शकतो, ह्या प्रकारच्या उपाययोजना माझ्या डोक्यामध्ये आहेत. आणि बार्शीकरांनी जर मला नगराध्यक्षपदी संधी दिली तर बार्शीमध्ये वेस्ट टू वेल्थ करून, बार्शी स्वच्छ सुंदर करून त्या माध्यमातून पैसा सुद्धा उभा करण्याचं देताना कुठेतरी ते आडवे येतात म्हणून वृक्ष तोडवते. आणि जोपर्यंत हरित बार्शी होत नाही, ग्रीन कॅनोपी वाढत नाही, तोपर्यंत बार्शी सुंदर सुजलाम सुफलाम होणार नाही. तर ह्यासाठी काय उपाययोजना करता येतील, तर भूमिगत इलेक्ट्रिसिटी आपण कशी प्रोव्हाइड करू शकतो, म्हणजे अतिक्रमणग्रस्त आहेत तर हे रोड आपण वाढवू कसे शकतो, तर भूसंपादन आपण तिथं करू शकतो का भूसंपादन, तर नाही. तर एकच मार्ग आहे की अतिक्रमण हटवणे. तर अतिक्रमण मुक्त रोड करण्यासाठी देखील मी त्या ठिकाणी एक महत्वाची भूमिका किंवा ठोस पावलं उचलेन. असतं त्यांचे पॉडकास्ट घेतले जातात किंवा काउन्सिलिंग सेंटर असतात, परंतु युवकांना मुळात पुरुषांना व्यक्त होण्यासाठी कुठं संधी नाहीये, पुरुषांना व्यक्त होण्यासाठी कुठं